मालेगाव महानगरपालिका, मालेगाव शहर आणि समस्या यांचं जटिल असं नातं आपण बघू शकतो। मालेगाव शहराच्या आपण आता प्रवेशद्वारावर आहोत। मोठ्या प्रमाणावरती मालेगाव शहरातील ये-जा करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हा मालेगाव शहरातील मुख्य प्रवेशद्वारावरती अक्षरशः खड्ड्यांचा सामना या ठिकाणी करावा लागतो। अनेक दिवसापासून मालेगाव पावसाळा सुरू झाल्यापासून या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेले, ज्या पद्धतीने खड्ड्यांचा सामना करून नागरिकांना रोज ये-जा करावा लागतं, अशा परिस्थितीमध्ये अनेकदा तक्रारी करून देखील नागरिकांना आपण बघू शकतो। नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे झालेत। काय सांगाल? या परिसरामध्ये हा जो पट्टा आहे ना, इथे एकदम भयानक दुरावस्था झालेली आहे। रस्त्याची लवकरात लवकर काम व्हावं अशी आमची इच्छा आहे। मालेगावात सर्वीकडे चांगले रस्ते आहेत, फक्त हा जो स्पेस आहे ना हा खराब झालेला आहे। थोडीशी वाहतुकीला मालेगावकरांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ते दुरुस्ती संदर्भात मागणी केली जाते, परंतु ज्या पद्धतीने नाशिक सारख्या शहरामध्ये चक्क गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील, मंत्रिमंडळ असतील, मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी, ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी गिरीश महाजन सर इतर नेते मंडळी करतात, मालेगावची परिस्थिती अशी काय? प्रत्येक लोक पडून राहिले। परवा एक माणूस एक लेडीज पडली इथे, तर मागे बसलेली होती, खाल पडली ती, बिचाऱ्या डोक्याला लागला, ती बेहोश झाली। म्हणजे असं कसं हे तुम्ही सांगा, तुम्ही लोक सांगणार तर वरपर्यंत जाईल कसं काय गोष्ट ती? मालेगावकर कायम मागणी करत असतात। आम्ही तर मागणी करतोय, कमीत कमी रोड आमचे साहेब आहे इथे भुसे साहेब, त्यांनी सांगायला पाहिजे साहेबांना का हा रोड कसे आहे, काय बघावं लागेल ते सगळं कसं। म्हणजे कुठेही असं गावात भरपूर त्रास आहे आता मालेगावमध्ये। आमची मागणीच आहे तर रोड व्यवस्थित व्हावा असं सांगा तुम्ही जरा। तुम्ही पण पुढे पण जाऊन बघा कसं आहे रोड, त्या साईडला बघा, त्या साईडला बघा, ते रिक्षा काल परवा एक पडलं बघू शकतो। मालेगाव शहरातील हे वाहनं देखील मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये वाहनांची देखील परिस्थिती या ठिकाणी खालावलेली खराब झालेली आहे। ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील ये-जा करणाऱ्या प्रमुख रस्त्यावर वाहनांची अशी परिस्थिती आहे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या सहप्रशासनाच्या सर्व अधिकारी, नेते, खासदार या ठिकाणी जात असतात। मेडिकल सारख्या परिस्थितीमध्ये देखील आपण बघू शकतो, ज्या पद्धतीने त्यांच्या औषध उपचारासाठी जाण्याची परिस्थिती असताना देखील त्रास त्यांना उद्भवतो। अशा पद्धतीने मालेगावकरांना अनेक दिवसापासून या खड्ड्यांचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामधील मुख्य प्रवेशद्वारावरती मालेगाव शहरातील इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या खड्ड्यांचा सामना करण्याची परिस्थिती मालेगावकरांवर ओढावलेली आहे। ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये जर सगळे मंत्री, नेतेगण ज्या पद्धतीने ठेकेदारांवरती कठोर कारवाई करण्याची आदेश देतात, त्या पद्धतीने मालेगाव शहराने काय अन्याय केला असा प्रश्न मालेगावकरांना पडलेला आहे। मनोज शेवळा, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।